नमस्कार नमस्कार नमस्कार. राज्य शासनाने बिगुल वाजवलाच अखेर. म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आपल्याला समजतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा आज केलेली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडालेला आपल्याला दिसत आहे. 5 वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यासाठी एक उत्सव ठरणार असल्याचंही आपल्याला इथे समजते. सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी थोडक्यात कसं काय असणार आहे शेड्यूल यांचं आपण ते इथे बघणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरू नका. अशाच महत्वपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेणं बंधनकारक ठरलेला आहे. आता या निवडणुका कशा होतील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. कारण की सर्वसामान्य 5-5 वर्षात माणसाला विसर पडतो आणि 5 वर्षात नवीन पिढी येते, तरुण पिढीला माहित नसतं. तर 4 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीत तारखा, टप्पे आणि इतर तपशील जाहीर करण्यात आला. निवडणुका ईव्हीएम द्वारेच होणार आहेत, ज्याच्याने या महायुतीला फायदा होत असतो. ओबीसी आरक्षण आणि मतदार यादी सुधारणांवरही स्पष्टता येईल. राज्यातील राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली असून स्थानिक मुद्द्यांवर जोरदार इथे सामना होणार असल्याचं समजतं. पण दुसरीकडे याला विरोध होताना दिसत आहे. त्याचं काय, तो देखील एक महत्वाचा प्रश्न. ईव्हीएम ला विरोध आहे, कधी होतील, कशा होतील, तारखा काय, या प्रश्न तुमच्या मनात आहेत, आम्हाला माहिती आहे. तर 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मतदारसंघानिहाय 7 नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. मोबाईल ऍपद्वारे आपले नाव तपासू आपण शकतात. मतदारांना उमेदवारीची माहिती देखील याच्यातनं मिळणार आहे की कोण उमेदवार आहे, कसं काय आहे, कसं काय गणित शिजणार आहे, कसे बोकडे कापले जाणार आहेत, हे सगळं तिथे समजणार आहे. दुबार मतदार संदर्भात आयोगाने दक्षता घेतलेली आहे, थोडीशी काळजी घेतली. दुबार मतदारांच्या नावापुढे स्टार असणार आहे. अधिकारी यांची चौकशी करतील, अन्यथा मतदान आणि करणारा जो काही असेल त्याला अपात्र करण्यात येणार आहे, याची हमी देखील घेतली जाणार आहे. आणि आयोगाने सांगितले की दुबार मतदारांची वेगळी यादी असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अंतिम घोषणा तुम्ही करा. आता अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख काय आहे, तर ती आहे 10 नोव्हेंबर. म्हणजे या 5 दिवसांमध्ये अर्ज तारीख करायची वेळ आली. एवढ्या जवळ घेऊन आले आणि इकडे महाविकास आघाडी मोर्चाच करते. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर देखील आहे. म्हणजे 10 पासून चालू होतील तर 17 पर्यंत हे चालू असणार आहे. नाम निर्देशन पत्रांची छाननी 18 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. म्हणजे त्यांनी काय कांड केला, किती संपत्ती आहे, काय आहे, हे सगळं 18 तारखेपर्यंत तिथे समजणार आहे. अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर पर्यंत आहे. म्हणजे तुम्ही माघार कधी 10 ते 18 पर्यंत तुम्ही फॉर्म भरा आणि त्याच्यानंतर 21 तारखेपर्यंत माघार घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. नामनिर्देश पत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर ठेवली आहे. आता याच्यामध्ये पण हा नाही मध्ये त्यांनी 25 नोव्हेंबर देऊन टाकली. अंतिम यादी 26 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. कोण उभा आहे, काय आहे, आपल्या मतदारातले कोणता गब्बर उभा आहे, ते आपल्याला 26 नोव्हेंबर पर्यंत कळणार आहे. मतदान हे 2 डिसेंबर रोजी होणार आहे. 2 डिसेंबरला रविवारच असेल. मतमोजणी निकाल 3 डिसेंबर रोजी होईल आणि मग परत एकदा सामना रंगेल तो महाविकास आघाडी महायुती यांचा. राज्य शासनाने राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस 10 नोव्हेंबर 2025 ठरवलेला आहे. यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. या निवडणुकीत 1,07,03,576 मतदार असणार आहे. आणि याच्यातनं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीने जो मोर्चा घेतला, जोपर्यंत याद्या स्पष्ट करत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा. आता याच्यावर जे काही बवाल उठणार आहे ते बवाल येणाऱ्या काळात आपल्याला समजणार आहे. तुम्हाला काय वाटतं, बवाल उठेल नाही उठेल, महायुती वर्सेस महाविकास आघाडी, कोण जिंकणार, कोण आपल्या अंगावर गुलाल टाकणार, नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.